नमस्कार, माझं नाव भास्कर माधव भुरे, राहणार किनी कद्दू, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर। हे आम्ही दोन गायी विक्री केलेल्या आहेत। एक गाय इकडं सूरज आपलं काय शिंदे साहेब कृषी अधिकारी आहेत, आणि हे दुसरी हे जे कालवड आहे ते बनवसला निळकंठ नागनाथ पाटील हाडोळकर यांना विकलेली आहे। हे दोन्ही गाय आता हे 2 लाख रुपयाला विकली आहे, ती 1,05,000 रुपयाला विकलेली आहे ती कालवड। त्याचं टायमाला आता सध्या 9 लिटर दूध चालू आहे। हे गायीची जात कोणती आहे? हे एचएफ आहे। हे WW 40-400 कितर म्हणजे 32 मेघनाट इम्पॉर्टंट सिमेंट हिच आहे। सूरज शिंदे पासून ही कालवड मी 6 महिन्याची असताना घेतलेली होती। आणि ही आता हिची जी हिला जी भरवलेली आहे WWS मॉन्टेडचा आहे। आणि आता हे आता सध्या हिला 9वा महिना पूर्ण झालेला आहे। वय किती आहे आता हिचं वय आहे 27 महिने। आणि हिची महत्वाची उंची म्हणलं तर 4.5 फूट उंची आहे, आणि लांबी जर घेतली तर 6.5 फूट उंची आहे। आणि हिला माळेगावच्या प्रदर्शनामध्ये ही दुसरा आलेली आहे, लातूर प्रदर्शनामध्ये पहिला आलेली आहे। पूर्ण रेकॉर्ड चेक करा, दवाखान्यामध्ये जाऊन उदगीरमध्ये आलेली आहे, अजून चाटोरीमध्ये पहिला आलेली आहे, ती पण पहिलाच आलेली आहे, ते दुधाच्या गटामध्ये आलेली आहे। आणि हे जे आहे ते गाभण गटामध्ये आलेली आहे। हे कालवड संगमनेर मधून घेतली होती आम्ही। सूरज शिंदे म्हणून आहेत, त्यांचं स्वतःचं मंगल कार्यालयच्या बाजूलाच आहे, डॉक्टर सूरज शिंदे आहेत। त्यांनी आमचे चुलते पण होते सोबत घेताना, आणि पूर्ण रेकॉर्ड चेक करूनच ह्या गाईचं कालवड आम्ही घेतले होते। हे पंजाबहून आणली होती त्यांनी स्वतः। अजून याबद्दल तुम्हाला काय माहिती सांगता येईल? आता माहिती म्हणजे काय, आता आम्हाला तेवढं डॉक्टर सारखं काही कळणार, पण आमचे मार्गदर्शक विष्णुवदक म्हणून आहेत, डॉक्टर विष्णुवदक साहेब म्हणून आहेत। त्यांच्या मार्गदर्शनाखाली वाकचोरे सर आहेत, आमचे भिगाणे साहेब आहेत, घोटे साहेब आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चालतो, जनावर जे घेतो जे। आणि स्वतः आमच्याकडे अजून 7 गायी आहेत। 7 गायांमधून आता हे फक्त 2 गायी विक्री केलेले आहेत। हे स्वतः ती घरचीच कालवड आहे। ही तेवढी 6 महिन्याची असताना घेतलेली आहे। आता अजून 5 असल्यामुळं आणि जरा हिट जास्त असल्यामुळे ह्याला विक्री करण्याची अपेक्षा होती, आणि पैसे पण आले म्हणून ह्याला देण्यात आले। म्हणजे नागरिकांनी हे गाय जोपासना केल्यानंतर काय फायदे होऊ शकतात त्याच्याबद्दल काय सांगा? आता सध्या साहेब दुधाचा भाव थोडासा म्हणजे शेतकऱ्यांना दुधाच्या भावामुळं आता सध्या तेवढं आता अनुदान नाही, पण तरी पण गायी जर ठेवल्या म्हशीपेक्षा गायी परवडतात। आता मी 7 वर्षापासून करतो स्वतः हे व्यवसाय, माझ्याकडे डेअरी पण आहे, मी स्वतः फोटोग्राफर पण आहे, आमच्या घरचे सर्वजण करतात। गायी जोपासण्याचा तुम्हाला छंद कधीपासून लागला? छंद म्हणजे असं आम्ही सहज गेलो बैल घेऊन बाजारात गेल्यावर एक वासरू दिसला आम्हाला छान, ते वासरू घेतलं आम्ही। आम्हाला वाटलं ते वासरू काही कमी दामाचं असेल, त्याला काही नाही, मग ते आणल्यास ते चांगलं मोठं झालं, मग ते दूध देऊ लागलं 6-7 लिटर। मग त्याला खुराक बी कमी लागला, त्याचं दुधाची अपेक्षा मिळाली। मग आम्ही गावातच एक डेअरी, आमचे चेअरमन राजेश्वर तरगुडे म्हणून त्यांच्या डेअरीवर दिलं होतं। मग नंतर आपण स्वतः डेअरी घेतली, असा 7 गायी तयार केल्या आपण। खाद्य ह्याला समृद्धीचा सुग्रास आहे, मुरघास स्वतः तयार केलेला, आपण घरीच केलेला आहे मुरघास। आणि शुगर ग्रेज मेगा शूट हे स्वतः पेरलेलं आहे आपण। आता याच्या आरोग्याची देखरेख करत असताना समजा ते आजारी जर पडला तर तुम्हाला कसं समजते की हे आजारी झाले? आपल्याकडे टेम्परेचर साठी, ताप येण्यासाठी आपण लगेच चेक करतो स्वतः। आधा डॉक्टर तर ह्याला घरीच पाहिजे आपण स्वतःहून, तरच हे जनावर ठेवणं शक्य आहे, नाहीतर लय अवघड आहे साहेब। माझं नाव संगमेश्वर निळकंठ हाडोळकर, राहणार बनवस, तालुका पालम, जिल्हा परभणी। ह्या 2 गाय आपण खरेदी केलेल्या आहेत। ही गाय 1,05,000ला, ती गाय 2 लाख रुपयाला। काय वैशिष्ट्य आहे या गायींचं, काय सांगा? ही गाय घेण्याचं कारण फक्त ब्रीड। ह्या 2 ज्या ब्रीडच्या आहेत, हे ब्रीड आपल्याकडे सरासर अवेलेबल होत नाही। हे ह्यांनी घरी तयार केलेलं ब्रीड आहे हे, आणि हे त्यांनी श्रीरामपूरहून आणलेलं आहे। हिची ब्रीड ABS आर्माडाचं आहे हे, आणि ते WWSचं 40-432 मॅग्नेटचं आहे। हिची मिल्किंग कॅपॅसिटी 2 टाइम 30+ आहे, तिची मिल्किंग कॅपॅसिटी 2 टाइम 40+ आहे। किती दिवसापासून तुम्ही गाई जोपासना करता? म्हणजे आता माझं शिक्षण चालू आहे, माझ्या वडिलांचा 25 वर्षाचा अनुभव आहे।
या अगोदर कोणत्या गायी आहेत तुमच्याकडे? माझ्याकडे जर्सी गाई आहेत, HF आहेत, 3 ब्रीडच्या गाई आहेत माझ्याकडे. दुधामध्ये काय फरक असते म्हैस, गावरान म्हैस आणि यात संकरित गायींच्या दुधामधला फरक तुम्हाला सांगता येईल? गावरान म्हैस आणि HF गाय, हां या HF गायची मिल्किंग क्वांटिटी जास्त असते आणि गावरान म्हशीची मिल्किंग क्वालिटी जास्त असते. तिला फॅट लागतो पण हिचं दूध जास्त निघतं, हा एवढा फरक. अजून वेगळी काय माहिती आहे तुमच्याकडे याच्याबद्दल, म्हणजे नेमकं कशाबद्दल? या गायीच्या बद्दल पॉइंट वैशिष्ट्य? हां ही काळवड आता 2nd जनरेशनची आहे. बरं. हिचं मदर रेकॉर्ड आपण चेक केलेलं आहे सगळं आहे. ही 2nd जनरेशन आणि ते काळवड आहे ते 3rd जनरेशनचं आहे. खूप छान आहे. धन्यवाद. आवाज बहुजनांचा.